रायगडचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा बालेकिल्ला. नमस्कार, मी मनोज भोर. नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर बोलण्यासाठी माझ्या सोबत राजकीय अभ्यासक राही भिडे सुद्धा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आज भोंदूबाबा खरात प्रकरणावर भाष्य केलं, विस्तारानं माहिती दिली आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये अशा प्रकारच्या प्रकरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्री या नात्यानं त्यांना सगळं स्पष्टीकरण सरकारच्या वतीनं देण्याची ही कदाचित वेळ ही फारच म्हणजे दुर्मिळ असेल असं मला वाटतं. राहील बरोबर आहे. खरं म्हणजे हे जे काही घडलंय ते भयंकरच घडलेलं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणार काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये. यापूर्वी सुद्धा काही गोष्टी होत्या अशा, नाही असं नाही, पण त्या एकतर दाबल्या जात होत्या किंवा त्यांना काही प्लॅटफॉर्मच मिळत नव्हता समोर येण्यासाठी. तर अशा पद्धतीचं ते होतं. पण तरीसुद्धा मग समाजामध्ये धुसफूस असायची की हे कुणीच बोलत नाही. मग तिथे पत्रकारांनी चांगली भूमिका बजावली त्या काळामध्ये की असं काही प्रकरणं आली तर वर्तमानपत्रांनी लावून धरायला सुरुवात केली होती. आणि अशा ह्या वातावरणामध्ये यावेळेचं जे त्या भोंदूबाबाचं प्रकरण खरात, त्याचं जे प्रकरण झालेलं आहे, तर त्याचा ते एकंदरीत पाहता त्याला राजकीय किनार तर नक्कीच आहे. कारण अशी काही प्रकरणं असतात ते लगेच त्याच्या राजकारण घुसलेलं असतं. ते शुद्ध वातावरण शुद्ध करण्याचं सोडून जास्तीत जास्त राजकारण त्याच्यामध्ये संस्कृती मलिन करतं. तर ह्यांनी तसं केलेलं आहे. म्हणजे मला तर वाटतं की सगळेजण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचं आता कौतुक करतायत, त्यांचं अभिनंदन करतायत आणि हे त्यासाठी पात्र आहेत असं मला वाटतं. कारण पूर्वीसुद्धा असे काही घटना घडत होत्या पण त्या दाबल्या जात होत्या. आज त्यांनी विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित करून विधिमंडळात ह्या प्रश्नावरती सबंध सविस्तर अशी माहिती देऊन त्या दोषींना कसं जेरबंद करायचं त्याचं सबंध जे काही प्रकरण झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या पुढे ठेवलेलं आहे. बरं, आता मुळात मुद्दा असा आहे की विधिमंडळाच्या आवारामध्ये आणि सर्वत्र राज्यातच चर्चा का होते, त्याच्या राजकीय नेत्यांची नावं घेतली जाते दबक्या आवाजामध्ये. रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करा अशा प्रकारची मागणी तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. त्यांचंही नाव या प्रकरणामध्ये अगोदर वेगळ्या पद्धतीनं घेतलं जात होतं. पण आता राजकीय नेता कोण असेल आणि राजकीय नेत्याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका नेमकी काय असेल गृहमंत्री या नात्यानं? एक तर हे जे काही प्रकरण घडलेलं आहे त्याच्यामध्ये बरेचसे राजकीय नेते आहेत असा म्हणजे सगळ्यांनाच आता माहीत झालेलं आहे. आणि राजाश्रयाशिवाय हे अशी प्रकरणं पुढे जात नाहीत. बरोबर बरोबर. तर त्यामुळे हे जे काही वातावरण आहे तर हे वातावरण जर शुद्ध करायचं असेल तर ह्याच्यावरती सविस्तर चर्चा झाली पाहिजे आणि जे जे दोषी असतील त्यांना बाहेर काढण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांनाच करायला लागणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी आता त्याला हात घातलाय आणि हे होता कामा नये असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. बरं, आता ह्याचा शेवट लावणं सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. आणि त्याच्यामध्ये काय दुसरी गंमत आहे की हे जे काही राजकारण आतमध्ये मग शिस्त आहे तर त्याच्यामध्ये मग राजकारणातली उणीधुणी काढली जातात आणि ती तशी उणीधुणी काढण्याचं आता सध्या काम सुरू आहे की काय असं वाटतं. पण ते सुद्धा मुख्यमंत्री त्याच्यावरती पडदा टाकून त्या दोषींना आता त्यांना द्यायलाच पाहिजे, शिक्षा दिलीच पाहिजे आणि ते देतील असा एक विश्वास वाटतो. आता बघा, म्हणजे केवळ महायुतीतल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा यांचंच नाव सातत्यानं घेतलं जात नाही,
तर त्या भोंदू बाबा अशोक खरात सोबत अनेक नेत्यांचे सर्व पक्षीय फोटो आपल्याला दिसत आहेत. ही कुठली राजकीय नेत्यांची मानसिकता आहे की अशा प्रकारच्या अत्यंत भोंदू असणाऱ्या, महिलांचं शोषण करणाऱ्या, समाजाला फसवणारा आणि त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या एका व्यक्तीसोबत त्यांचे संबंध असताना ते काहीच त्याची खातरजमा करत नाही की आंधळेपणाने ते शरण जातात अशा बाबांना? त्याचं आश्चर्यच वाटतं, सगळ्यांना आश्चर्य वाटतं. मला आज सकाळपासून काही लोकांचे फोन आले होते, तर त्याला ते म्हणत होते काय की हे सगळं सहन कसं केलं जातं आणि हे कसं काय बाकीचे हे लोक कसे मधूनच एकदम सगळ्यांचे संबंध ह्या प्रकाराशी जे दिसत आहेत. तर हे महाराष्ट्रामध्ये खूप दिवसापासून हे प्रकरणं सुरू आहेत आणि मला एक आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं खरं सांगायचं तर की ह्यांना हे राजकारणामध्ये वावरतात, पब्लिक लाईफमध्ये हे लोक सगळे वावरतात, समाजाचं भलं करण्याच्यासाठी यांच्याकडनं अपेक्षा आहेत आणि तरीसुद्धा हे लोक ह्या मार्गाला जातात कसे? म्हणजे ही विकृती कशी काय जास्त वाढलेली आहे? मला तर वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतकं ही अशी विकृती बाहेर आलेली आहे असं दिसतंय. बरं, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय सगळं वार्तांकन करतायत, संपादक सुद्धा तुम्ही राहून चुकलेले आहात. महाराष्ट्राच्या एकंदरीत सगळ्या या राजकीय इतिहासात म्हणा, सामाजिक इतिहासात अशा प्रकारची काही उदाहरणं आहेत का की जे असे मोठे नेते आहेत ते बळी पडलेले आहेत, शरण गेलेले आहेत आणि अंधश्रद्धेला त्यांनी खतपाणी घातलेलं आहे? अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे काही लोक आहेत. म्हणजे कसं आता, पण ते अंधश्रद्धा म्हणजे ते त्यांचा एक भक्तिभाव त्या अर्थाने ते होतं. उदाहरणार्थ शंकरराव चव्हाण होते, त्यांचा पण असा विश्वास होता, म्हणजे सत्यसाई बाबांवर विश्वास होता. आता हे आत्ताच्या पिढीतले जयंत पाटील आहेत, तर ते सुद्धा साईबाबांच्याकडे, सत्यश्री साईबाबांच्याकडे जात असत. एकदा तर मी म्हणजे ऑफ द रेकॉर्ड मला माहिती समजली होती की R.R. पाटील आणि जयंतरावांना भेटायला गेले आणि तिथे त्यांनी सांगितलं, हे काय तुमच्या सत्यश्री साईबाबांनी ॲक्सिडेंट, अपघात व्हायला नाही देता होता, पण त्यांनी कसं काय, कशाला विश्वास ठेवता हो तुम्ही मग अशा गोष्टींवर, असं ऐकवलं होतं जयंतरावांना. तर भक्ती असावी, श्रद्धा असावी, पण त्याला असं विकृत स्वरूप असता कामा नये असं वाटतं की ज्याच्या त्याच्या भक्तीचा तो प्रश्न आहे. तर तेव्हा ठीक आहे. अच्छा. आता या प्रकरणाला पुढे घेऊन जाताना म्हणजे काही दिवस आपल्याकडे मोठ्या मोठ्या प्रकरणांची चर्चा असते आणि त्यावर सातत्यानं माध्यमांमध्ये सुद्धा लिहून येतं, पण नंतर वेगळं कुठलं तरी प्रकरण येतं आणि लोकांची मनं ती वेगळ्या दिशेने वळतात, त्या विषयाकडे वळतात आणि मग आपल्या विस्मृतीत हे प्रकरण जातं. पण या प्रकरणाचा पाठपुरावा करून अत्यंत खोलात जाऊन SIT संपूर्ण चौकशी करेल, ही सगळी प्रकरणं खणून काढतील आणि ज्यांच्यावरती अत्याचार झाले ते सगळे प्रकरण म्हणजे त्यांची नावं पुढे येऊ न देता कुणाकुणासोबत आणखी काही संबंध आहे हे खणून काढताना कुठेतरी राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे आणि त्या दबावापुढे मग हे प्रकरण कुठेतरी मागे पडण्याची शक्यता वाटते आपल्याला? मला नाही वाटत, कारण आता हे प्रकरण एवढं मोठ्या प्रमाणात प्रकरण आतापर्यंत आलंच नव्हतं. एवढं म्हणजे प्रकरणं आली होती अंधश्रद्धेचं एक उदाहरण असलेलं. असं नाही की संबंध एका राज्यामध्ये एक किंवा एका जिल्ह्यामध्ये एक प्रकरण असं अंधश्रद्धेचं झालेलं आहे आणि नंतर मग पुढे त्याच्यावर काहीच झालं नाही वगैरे, ते ठीक आहे. पण आता ॲट रँडम म्हणजे आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेलं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हेही उघड झालेलं आहे की ह्याचा राजाश्रय आहे. आता काय म्हणजे रुपाली चाकणकर सुद्धा काय दावा करतात, काय म्हणतात ते की मला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती नाही, त्या आमच्या गुरु होत्या. प्रत्येक म्हणजे असं होऊ शकतं की राजकीय नेत्याला
त्याच्या बाकी भानगडी माहीत नसेल, त्याची मोडस ऑपरेंडी माहीत नसेल, किंवा त्याची कामाची पद्धत, तो पैसे ज्या पद्धतीनं उकळत होता किंवा एक्स्ट्रॉशन करत होता, धमक्या देत होता. हा बरोबर आहे ना. म्हणजे हे सगळ्या गोष्टी तर होतातच आहेत, अजून पण चालूच आहे त्यांचं. म्हणजे आता आता तर त्यांनी मार खाल्लाय चांगला जोरात म्हणून सध्या त्यांचं सगळं स्टॉप झालेलं असेल. पण आता नैतिक जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर आलेली आहे. कारण त्यांनी हे सगळं प्रकरण आपल्याकडे ह्याच्याबद्दलची सगळी माहिती आहे असं ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस त्यांनी सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्राला आश्वस्त केलेलं आहे की अशा प्रकारच्या अंधश्रद्धा यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही. पण यामुळे अनेक नेत्यांचे म्हणजे नेते सुद्धा घाबरले असतील हो, मुख्यमंत्र्यांच्या या अर्थातच स्टेटमेंटमुळे. अर्थातच घाबरलेच असतील. आणि आता त्यांच्यावरती दबाव टाकण्याचं काम सुद्धा सुरू केलं असेल ह्या लोकांनी. पण त्यांच्याकडे नैतिक जबाबदारी आता जी. आलेली आहे आणि ते मला असं वाटतं की त्याच्यात बरेच यशस्वी होतील. होम डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे. हम्म. त्यामुळे आता त्यांनी ही सगळी साफसफाई करावी अशीच सामान्य जनांची अपेक्षा आहे. आणि म्हणून या प्रकरणाचं नेतृत्व सुद्धा एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते करतायत. खूप धन्यवाद राहीजी, तुम्ही वेळ दिला, विश्लेषण केलं या घडामोडीचं. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. नवराष्ट्र या डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स हे आमचे तिन्ही सोशल मीडिया हँडल सुद्धा फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.